कुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नामदेव महाराज की जय। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। संत नामदेव महाराज संत जनाबाई यांच्या 675व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर निवृत्ती महाराज नामदास आणि इतर सर्व त्यांचे वंशज राणा महाराज वासकर, माणिक मोरे महाराज, प्रसाद महाराज अमळनेरकर, राशीनकर महाराज, भैयासाहेब पाटील, कुरमुंडेकर महाराज, शिरोळकर महाराज, अक्षय महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास, आमदार समाधान अवतडेजी, आमदार अभिजित आबा पाटील, शाजीबापू पाटील, जयवंत जगताप, महेश नाना, सर्व उपस्थित संत परंपरेतले आणि कोणाचं नाव राहिले पुष्कर महाराज, चौरे महाराज आणि नाही आता ज्यांनी दिलं नाव त्यांची जबाबदारी आहे, माझी नाही। त्यामुळे सर्व संत परंपरा वारकरी संप्रदाय आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके वारकरी आहेत, या सगळ्यांचं मी सगळ्यांनाच मनापासून वंदन करतो। आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांना मनोभावे मी साष्टांग दंडवत घालतो। सर्व साधू संत, संत वंशज, संत समाधी संस्थान प्रमुख, विश्वस्त फळ प्रमुख, मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, मगाशी मला आपले महाराज कीर्तनकार निवृत्ती महाराजांनी सांगितलं 5 तास मला यायला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो। पावसाचे दिवस आहेत आणि कुठं कुठं कधी कधी परत फिरायला लागतं, परंतु पांडुरंगाच्या कृपेने नामदेव महाराजांची कृपा झाली, तुमचं दर्शन घ्यायचा योग होता, तो मला साध्य झाला आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। यापूर्वी देखील अनेक वेळा मी पंढरपूरला येऊन गेलो, पण आज मात्र मी तुमचा पुरस्कार आणि हे सगळं वातावरण बघून अगदी मन भरून गेलं होतं आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी अनुभूती, एक वेगळा अनुभव। कार्यक्रम तर अनेक होतात माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये, अनेक कार्यक्रम, अनेक सत्कार झाले, परंतु आजचा हा सत्कार आपण पाहतोय की नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी या ठिकाणी हा पुरस्कार होतो, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि इथं संत नामदेव महाराजांचं, संत जनाबाईचं, संत ज्ञानेश्वर महाराजांचं अनेकांचं वक्तव्य आहे आणि मला मगाशी निवृत्ती महाराजांनी सांगितलं खुद्द पांडुरंग इथं धाडलोट करायला हे किती मोठं भाग्य आहे। आणि म्हणून हे स्थान जे आहे वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे आणि म्हणून हा सत्कार सगळ्यात महत्वाचा आहे। आणि हा नामदेव महाराज पुरस्कार आपण मला देताय, खऱ्या अर्थाने हा क्षण अतिशय कृतार्थ होण्याचा आहे आणि आपल्या समोर नतमस्तक होण्याचा आहे। नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त
हा कार्यक्रम होतोय. काल देखील राज्याचे मुख्यमंत्री देखील इथे येऊन गेले पंढरपुरामध्ये आणि यावेळेस देखील आपण पंढरपूरची आषाढी पूजा देखील सगळ्यांनी मिळून केली आणि सर्व तमाम लाखो वारकरी या ठिकाणी त्याच्यात सहभागी झाले. हा सगळ्यात एक आनंदाचा सोहळा आणि मग राज्यातले नाही देशभरातले लोक पांडुरंगाच्या दर्शनाला वारीला येतात आणि म्हणून हा वारकरी खऱ्या अर्थाने एक नेहमी मी सांगत असतो एक बळीराजा म्हणजे शेतकरी. कुठेही गेलं तरी शेतकरी आणि वारकरी याच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे आनंदाचे चांगले दिवस होते अशी भावना मी परमेश्वराकडे व्यक्त करत असतो. आणि म्हणून आज या पुरस्काराला मी पात्र आहे की नाही माहित नाही, परंतु हा पुरस्कार आपण मला दिला. खरं म्हणजे माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे असं मला वाटतं आणि स्वतःच्या भाग्याचा सेवा करणारा क्षण या ठिकाणी तुमच्या सर्व लोकांच्यामुळे मला प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार हे माझं वैयक्तिक यश नाही. तुम्ही अनेक सगळं कामं वाचून दाखवली, काय काय केलं ते म्हणाले. कधी कधी आपण सगळ्या गोष्टी सांगत असतात किंवा एकनाथ शिंदेने हे केलं ते केलं. माझं कर्तव्य म्हणून मी ते करत असतो. जी जबाबदारी मिळाली त्या जबाबदारीचं सोनं करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि प्रत्येक समाजसेवकाचं काम आहे. आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणं लागतो ही भावना ठेवून आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून हा पुरस्कार माझा वैयक्तिक नाही, हा माझ्या सर्व सहकार्यांचा पुरस्कार आहे. हा सर्व सहकार्यांचं यश आहे, त्यांचा सन्मान आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या वारकऱ्यांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा. आणि म्हणून मी आणि त्याचबरोबर जनतेसाठी केलेल्या प्रामाणिक कार्याचा सेवेचा हा पुरस्कार आहे. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने हा पुरस्कार मी स्वीकारलेला आहे नम्रपणे. आणि म्हणून मला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाने देखील देवळीचं पुरस्कार मिळाला. आज हा सन्मान इथं आज प्राप्त होतोय. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार असं मी या ठिकाणी मानतो. आणि मी त्यासाठी संत महात्म्यांचं वारकरी बंधूंचे किती आभार मानले तरी ते पुरेसे होणार नाही, ते कमीच पडतील. आणि म्हणून आपल्यासारख्या संत सज्जनांनी आणि लाखो वारकऱ्यांनी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.